बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालच या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. पहिला भाग झालेला आहे. आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. पण त्या अगोदर कालच्या भागात काय झालेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करत आहेत, त्यांना वंदन करत आहेत आणि मग या अध्यायाची सुरुवात होते. आता स्तुती करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना काय काय म्हणतात बघा. आपण निर्मळ आहात देवा. त्यांनी ते गुरूंना देवा म्हणत आहेत. देवा तुम्ही निर्मळ आहात, तुम्ही सर्वथैव मंगल आहात, मंगल करणारे आहात, तुम्ही वायूच आहात, तुम्ही बलवान, दुःखाचा समूळ नाश करणारे, शास्त्ररूपी वृक्षाचे फळ आणि लाभकारक आहात असं म्हणतायत ते. अजून काय म्हणतात की तुम्ही कालातीत असे पूर्ण आहात, तुम्ही अचल आहात, तुमचं रूप निवळ शुद्ध, आनंदाला स्फूर्ती देणारं, नित्य निरसन करणारे असे जे तुम्ही आहात त्या तुमचा जय जयकार असो. त्यानंतर व्यास मुनींनी हे गीतेची जी रचना केलेली आहे, जे कुशलतेने सूत्रे रचलेली आहेत, त्याचंही वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. त्याची व्यासांची पण स्तुती झालेली आहे या भागामध्ये की गीता त्यांनी कशा पद्धतीनं 17 अध्याय रचलेले आहेत. 17 अध्यायांचं मंदिर हे मंदिर तयार झाल्यानंतर त्याच्यावर हा 18वा अध्याय म्हणजे कळस आहे असं सांगितलेलं आहे. आणि हा 18वा अध्याय म्हणजे आतापर्यंतच्या 17 अध्यायाचं सारच आहे, सारांशच आहे. अशा पद्धतीनं कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आज आता भाग नंबर 2, ओवी नंबर 51. न मोडता दोन्ही आकार, घडले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. नाना वाढली दिवसे, काळ बिंबी पैसे, परी सिनाने लेवे जैसे, चंद्र नाही तैसे सिनानी चारी पदे, श्लोक तो श्लोकवच्छेदे, अध्यावो अध्याये भेदे, गमे कीर, परी प्रेमियाची उजरी, अनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी, एकची जैसी. प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निरनिराळे दिसले तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. गंगा आणि यमुना त्यांचा उगम जरी वेगवेगळा असला तरी दोन्हीमध्ये साम्य काय तर पाणी आहे. पाणी हे एकाच प्रकारचं आहे. अर्धनारी नटेश्वराचे रूप जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते. अर्धनारी नटेश्वराचं रूप आपल्याला माहिती असेल की भगवान शंकराची अर्धी मूर्ती आणि पार्वतीची अर्धी मूर्ती
असं मिळून ते एक शरीर तयार होतं. त्याला अर्धनारीणी नटेश्वर असं म्हणतात. त्यात स्त्री आणि पुरुषांचे जरी वेगवेगळे रूप दिसत असले तरी शरीर म्हणून ते एकच दिसतं. पशुपक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे. आपल्याला शुद्ध पक्षामध्ये ज्यावेळेस चंद्राचे कला वाढत 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 जाते आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो, हे आपल्याला डोळ्याने दिसते की रोज थोडा 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 चंद्र वाढत आहे, पण चंद्राच्या दृष्टीने तर तो पूर्णच आहे ना. आपल्याला दिसतं असं पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या ठिकाणावरून चंद्राचा आकार बदलत जातो, हे आपल्याला दिसतं. सूर्याची छाया चंद्रावर, पृथ्वीची सूर्याचा उजेड जो चंद्रावर ज्या प्रमाणात पडतो त्या प्रमाणात तो चंद्र आकाराने आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पण चंद्र तर संपूर्ण एकच आहे ना, पूर्णच आहे तो चंद्र. तसे श्लोक 4 जणांनी वेगवेगळे दिसतात व अध्याय अध्यायामुळे वेगळे भासतात हे खरे, परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यांच्यात भेद नाही. 1 ते 17 जे अध्याय आहेत किंवा त्यातले श्लोक हे चरणांनी जरी वेगवेगळे दिसले तरी अर्थाच्या दृष्टीने मात्र त्यांच्यात भेद नाही. या सगळ्यांच्यात मिळून अर्थ काय सांगितलेला आहे? ज्ञानेश्वरीचा जर सारांश काढायचा झाला तर त्या सारांशामध्ये हे सगळे अध्याय, हे सगळे श्लोक याचा सार निघणार आहे. त्यात वेगवेगळं काय नसणार आहे. जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते, पुष्कळ मोती मिळून एक वळीची माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती एकच असते. दोरीमध्ये रत्न जर एकत्र केली तर पुष्कळ रत्ने धारण करून दोरी मात्र एकच असते, त्यातली दोरी मात्र एकच आहे. तसंच पुष्कळ मोती पण एकत्र करून त्याची सुद्धा जी माळ तयार होते, पुष्कळ मोत्यांची माळ, वळीची माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती एकच आहे. मोती मिळून बहुवे एका वळीचे पाडू आहे, परी शोभे रूप होये एकची तेथ. फुला फुलसरा लेख चढे, धृती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेने पडे जाणावे हे. 7 शके श्लोक अध्याया 18वे लेख, परी देव बोलिले एक जे दुजे नाही, आणि म्याही न सोडिनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे. गीतेचे श्लोक 700 असून अध्याय 18 आहेत, परंतु देवांनी या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे, आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, गीता हा जो अध्याय, हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा प्राकृत अर्थ म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की गीतेचे श्लोक 1700 असून अध्याय 18 आहेत, परंतु
देवाने या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केलेले आहे आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केलेले आहे. आणि मीही केले आहे. तूर्त याच समजुतीने मी 18वा अध्याय सांगतो, तो ऐका. तर 17व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना, ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ. 17वा अध्याय आपला आत्ताच झालेला आहे. त्यात ब्रह्माची स्तुती करताना एक मंत्र सांगितलेला आहे, ओम तत्सत. आणि त्या प्रकरणामध्ये आपण वाचलं की ब्रह्माची स्तुती किंवा ब्रह्मनामाविषयीची श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ आहेत, एवढं ब्रह्मनामाला महत्व दिलं होतं. अर्जुना, ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडोनी अस्तिकी, कर्मे की जती तितकी असते होती. हा एकोणी देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. तो अज्ञान सांधू तव बापुडा, ईश्वर रुची न देखे एवढा, तेथ नावेक पुढा का सुझे तया. आणि रजतमे दोन्ही गेलिया विण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माची ये. मग कोता खेव देणे, वरतीवरील धावणे, सांडी पडे खेळणे नागिणीचे ते. या अध्यायाची रचना जी झालेली आहे, हा जो 18वा अध्याय आहे, याची रचना जी झालेली आहे ती एका प्रश्नामुळे झालेली आहे. तो प्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णास विचारतो. तो प्रश्न काय आहे तर संसार आणि त्याग याच्यातला फरक काय आहे. पण संसार आणि त्याग यातला फरक विचारण्यासाठीचा पूर्वार्ध म्हणजेच 17व्या अध्यायाचा उत्तरार्ध की ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की ब्रह्माच्या नामाविषयीची श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ आहेत. त्याच्यावरून म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची पूर्वतयारी म्हणून या 5-10 ओव्या आलेल्या आहेत. असे देवांचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की देवांनी कर्मावर श्रद्धा ठेवण्यास दोष ठेविला आहे. म्हणजे अर्जुन काय म्हणतो भगवंतास, श्रीकृष्णास की श्रीकृष्णा अर्जुना, भगवंता तुम्ही हे सांगितलेलं आहे की ब्रह्माचं नाव सोडून जितकी कर्म आहेत तितकी व्यर्थ आहेत. याचा अर्थ काय की तुम्ही कर्मावर दोष ठेवला आहे. कर्म हे दोषी आहे, कर्म हे वाईट आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. तो बिचारा अज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरला आहे हे त्यास समजले नाही. मग तो प्रत्यक्ष त्याच्या पुढे असूनही ब्रह्मनाम श्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल. तर ब्रह्मनाम श्रद्धेचे वर्म अर्जुनाला समजलेलं नाही आणि तो बिचारा अज्ञानामुळे काय म्हणतो की जर तुम्ही असं म्हणता की ब्रह्मनामाशिवाय दुसरं काहीच कर्म हे बाकी कर्म व्यर्थ आहेत, पण या जगात सर्वत्र ईश्वर भरलेला आहे हे तो विसरून गेला. रज व तम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती ब्रह्माच्या श्रद्धेच्या नावास कशी प्राप्त होईल.
ब्रह्माच्या श्रद्धेच्या नावास जर आपण पात्र व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्यातलं रज आणि तम या दोन्ही गुणांचा नाश व्हायला हवा. म्हणजेच काय, आपल्यातले सत्व गुण वृद्धीस यायला हवेत, ते वाढायला हवेत. मग शास्त्राला आलिंगन देणे अथवा बातमी ऐकता क्षणीच धावत सुटणे अथवा शस्त्राला आलिंगन देणे अथवा बातमी ऐकताच धावत सुटणे व नागिणीला हातात धरून खेळवणे या गोष्टी जशा मरणास कारण होतात तशी कर्मे कठीण असून ती जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दृष्ट धर्म आहेत. शस्त्राला आलिंगन देणे म्हणजे तलवारीला कवटाळणे किंवा बातमी ऐकताच धावत सुटणे किंवा नागिनीला हाताने खेळवणे हे जसे मरणास कारणीभूत आहे, तसेच कर्मे कठीण असून ती जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात. कर्म कसे कठीण आहेत आणि ते जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दृष्ट धर्म आहेत. हा ऐकोनी देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू, ठेविला देखो तो अज्ञानांधू तव बापुडा, ईश्वर रुची न देखे एवढा, तेथ नावे कपुढा का सुझे तया, आणि रजतमे दोन्ही गेली विण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माचिये, मग कोता खेव देणे वर्तिवले धावणे, सांडी पडे खेळणे नागिणीचे ते. तैसी कर्मद्वाडे तया जन्मांतराची कडे, दुर्मिळावे वडे कर्मा माझी. कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते. इथं कर्मे म्हणजे काय आहेत की दान, तप आणि यज्ञ याला कर्मे म्हणलेले आहेत. तर कर्मे यथासांग जर झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते व तेच कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्तीचे कारण होते. म्हणून हे जे काय आपण कर्म करतो, यज्ञ म्हणा, दान म्हणा, तप म्हणा, हे श्रद्धापूर्वक फलाची अपेक्षा न ठेवता शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचे असतात. ते तशी जर झाली तर त्या कर्माचं फळ मिळत नाही आणि नरक प्राप्तीस आपण कारण होतो. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अडचणी पुष्कळ येतात, म्हणून त्यांचा कैवार घेऊन त्यांना मोक्ष प्राप्ती कशी होईल असा प्रश्न अर्जुनाने केला. अर्जुन काय म्हणतात की भगवंतास की तो कर्म करतोय तर त्याला मोक्ष प्राप्ती कशी होईल असं अर्जुनाने विचारलं. तर कर्माचे दैन्य फिटून व त्यांचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसन्यास त्याचा आदर करावा, ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते. कर्माचे दैन्य फिटून त्यात सर्व त्याग करून अव्यंग असा कर्मसन्यास याचा आदर करावा असं सांगितलेलं आहे व त्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते. ज्ञानाचे आव्हान मंत्र, जे ज्ञान पीकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र, तंतू जे का, ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठुनी सुठे जग, तरी हेची आता चांग, व्यक्ती पुसो, ऐसे म्हणून पार्थे, त्याग संन्यास व्यवस्थे, रूप होवावया जेथे, प्रश्न केला, जेथ प्रत्युत्तरे बोली, श्रीकृष्णे जे चाळविली,
तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्य जनक भावे अध्यायो अध्यायाते प्रसवे आता ऐका बरवे पुसले जे तरी पंडुकुमारे तेने देवाचे सरते बोलणे जाणून अंतःकरणे काणिके घेतली. ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जगमुक्त हो या तर हेच आता उघड रीतीने सांग असे देवास पुसावे. अर्जुनाला मनातल्या मनात काय वाटायला लागलं बघा. त्यांनी जो 17व्या श्लोकाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलेलं आहे की ब्रह्माच्या नामाशिवाय बाकी सगळे कर्म व्यर्थ आहेत. मग अर्जुन कर्माची बाजू घेऊन काय म्हणतोय की मग कर्म केल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती कशी होईल. आणि कर्म आणि संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त हो तर हेच आता उघड रीतीने सांग असे देवस पुसावे का असा प्रश्न अर्जुनाच्या मनास येतो. असे पार्थाने मनास आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला. आता अर्जुनाला काय झाले, अर्जुन थोडासा कन्फ्यूज झालेला आहे की कर्मे तर करायची आहेत. कर्मे म्हणजे काय की यज्ञ तप दान हे सगळं करायचं तर आहेच आहे. पण संन्यास व त्याग याच्यातला फरक स्पष्ट करून घ्यावा असं अर्जुनास वाटतं. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नास उत्तर दिले. तोच हा 18वा अध्याय आहे. अर्जुनाचा प्रश्न काय आहे की संन्यास व त्याग यांचे स्पष्टीकरण व्हावे ह्यात नेमका फरक काय आहे. दोन्हीचा अर्थ तर सारखाच वाटतो. संन्यास आणि त्याग, संसाराचा त्याग म्हणजे संन्यास असं वाटतं आणि कर्माचा त्याग म्हणजे संन्यास असं वाटतं. मग नेमकं काय आहे. दोन्हीचा अर्थ तर सेमच आहे, सारखाच वाटतो. मग याचं स्पष्टीकरण घ्यावं यासाठी याचं स्पष्टीकरण म्हणून जो केलेला अध्याय जे वचन आहे तोच हा 18वा अध्याय आहे. याचप्रमाणे कार्यकारण भावाने एक अध्याय दुसरे अध्यायास कारणीभूत होतो. व अर्जुनास काय प्रश्न केला तो ऐका. अर्जुनाने काय प्रश्न केला तो ऐका. 17वा अध्याय आणि 18वा अध्याय हे कार्यकारण भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो. 17व्या अध्याय शेवटी भगवंतांनी सांगितले की ब्रह्म नामाशिवाय बाकी सगळे कर्म व्यर्थ आहेत. आणि त्याच्या संलग्न हा 18वा अध्याय आहे. कारण त्यात प्रश्न हा केलेला आहे की संन्यास आणि त्याग यांच्यातला फरक स्पष्ट करा म्हणून ते एकमेकांना दुसरे हे दोन्ही अध्याय जोडले गेलेले आहेत. एरवी तत्वविषयी भला तो निश्चयू असे कीर जाहला परी देवो राहे उगला ते सहावेना वत्स धायालाही वरी धेनू न वाचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने केजे विणही बोलावे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुणावे पर्यंता ठाई ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगीजे की जैसे आरिसा रूप मग संवादू तोखे तोही परुखे तरी भोगिता भोगणे थोके हे का सहावेल सुख लांचावलेया
एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्णपणे समजले होते, त्याला म्हणजे अर्जुनाला. परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले, ते त्याला बरे वाटेना. 17वा अध्याय झालं, सगळं ज्ञान सांगून झालं अर्जुनास, म्हणून देव स्वस्थ बसलेले आहेत. पण अर्जुनाला कुठं गप्प बसवत आहे? अर्जुनाला वाटतं की भगवंतानं अजून ज्ञान सांगावं, अजून मी ऐकत राहावं, हे ज्ञानामृताचं मी प्राशन कायम करत राहावं. कसं वासराचे पोट भरल्यावरही गायीने त्याच्यापासून दूर न व्हावे, असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे. वासराला काय असतं की दूध पिलं तरी आई आपल्यापासून दूर जाऊ नये असं त्याला वाटत असतं. आपल्यास जो मनुष्य प्रिय असतो, त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्यास पाहिल्यावरही आपल्याकडे पाहतच असावे, असे प्रीतीचे लक्षण आहे. मित्र आहेत किंवा नवरा बायको आहेत, यांचं एकमेकांना एवढी सवय झालेली असते, एकमेकांची आवडी निवडी एकमेकांना समजलेल्या असतात, एकमेकांचे स्वभाव मग एकमेकांना आवडायला लागतात. आणि त्यावेळेस असं वाटतं की आपल्यापासून हा दूर जाऊच नाहीये. मग तो मित्र असो किंवा आपली पत्नी असो, त्यानं आपल्याशी कायम बोलतच राहावं, आपल्यापासून दूर जाऊच नाही असं वाटत असतं. तसंच आता अर्जुनाला भगवंताच्या बाबतीत होत आहे. अशी प्रेमाची जात असून पार्थ व श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले आणि संवादाच्या योगाने परमार्थिक वस्तू जे ब्रह्म, ते आरशात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते, तसे भोगिता येते. मग संवादो तोखे परुखे, तरी भोगिता भोगणे थोके, हे का सहावेल सुख लांचावलेल्या, या लागे त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन मिस, मग उपलिविले दुस गीतेचे ते. 18वा अध्यायो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. जय वासुरी गाय दुधे दुहे, ते वेळू कायसा, तैसी संपता अवसरी, गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवादू काही, परीही असो ऐसे अर्जुने पुसिजते असे, म्हणे विनती विश्वेशे अवधारिजो. मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती बंद होते. ही गोष्ट सुखप्राप्तीला सवकेलेल्या मनुष्यास कशी सहन होईल? म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय, हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन्हा घडी उकलली. अर्जुनाने गीतारूपी वस्त्राची पुन्हा घडी उकलली. कशी? त्याग व संन्यास म्हणजे काय, या प्रश्नाच्या निमित्ताने. तर हा 18वा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे. हा 18 अध्याय नसून ही संपूर्ण गीताच आहे एका अर्थाने. पहा की जेव्हा वासरूच गाईस पान्हा आणते, तेव्हा वेळ अवेळ याचा गाईस विचार असतो का? वासरू काय करते की गायला ढुसण्या देऊन देऊन परत पाणावते गाई. तर त्यावेळेस गाय म्हणते का आता सकाळ किंवा संध्याकाळी मी तुला दूध देईल, दुपारी देणार नाही. तिला वेळेचं काय बंधन नाही, की प्रेम एवढं असतं गाईचं वासराविषयी की तिला लगेच पाहणा येतो. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीतेच्या पूर्वपदावर अर्जुनाला व सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत? परंतु ही गोष्ट राहू दे. अर्जुनाने श्रीकृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतानी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे. मूळ प्रश्नाकडे परत अर्जुन आलेला आहे आणि विनंती करतात की श्रीकृष्णाने माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे.
ही या 18व्या अध्यायाचे याची सुरुवात होती. आता श्लोक नंबर 1 यानंतर आहे तो आपण श्लोक नंबर 1 वाचूयात आणि त्याचा श्लोकार्थ समजून घेऊयात. श्लोकार्थ असा आहे, हे महाभाव ऋषिकेशा, केशी दैत्यातिका मी संन्यास शब्दाचा खरा अर्थ आणि त्याग शब्दाचाही खरा अर्थ पृथक जाणू इच्छितो. अर्जुनाने प्रश्न करता केलेला आहे की संन्यास या शब्दाचा आणि त्याग या शब्दाचा मला अर्थ समजून सांगा, असा अर्जुन श्रीकृष्णास म्हणत आहेत. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर परत गीतेचं वस्त्र परत उलगडले गेलेलं आहे. परत गीतेतून ज्ञान आपल्याला मिळणार आहे. ते आपण आता वाचूयात. हा जी संन्यासू आणि त्यागू या देही एक अर्थी लागू, जैसा संघातू आणि संघू संघातेची बोलीजे, तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूच बोली जतू असे. आमचे नितव मानसे जाणीजे हेची, ना काही अथी अर्थभेद तो देव करीतो विशद. तेथ म्हणती श्री मुकुंद भिन्नची पै. तरी अर्जुना तुझ्या मनी त्यागची संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मानी मीही साच. हे प्रभो, संन्यास आणि त्याग या दोहोंचा एकच अर्थाशी संबंध आहे. जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करतात, तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो. आमच्या मनाला तर असे वाटते. मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करून सांगावा. अर्जुन म्हणतो की त्याग आणि संन्यास यातला भेद तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत, हे दोन्ही शब्द एक नाही आहेत. तुला जरी वाटत असतील त्याग आणि संन्यास हे एकच शब्द आहेत, तर तसं नाही. हे दोन्ही शब्द वेगळे आहेत, त्याचा अर्थही वेगळा आहे. तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहे असे जे तुझ्या मनाला वाटते ते बरोबर आहे असे मी सुद्धा म्हणतो. त्याचा अर्थ जरी वेगळा असला तरी सुद्धा, शब्द जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा दोन्हीचा अर्थ एक आहे असे मी सुद्धा म्हणतो. आता या शब्दातला त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दाचं विश्लेषण इथे येणार आहे. काय दोन्हीत फरक आहे ते आता समजणार आहे आपल्याला. इही दोही कीर शब्दी त्यागोची बोलीजे त्रिशुद्धी, परी कारण एथ भेदी एतुलेची. निपुटनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे, आणि फल मात्र का त्याजीजे तो त्यागोगा. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देई. तरी अपैसे दागे डोंगर झाडे लागती अपार, तैसे लांबे राजागर नुठती ते. न पेरिता सैंद तृणे उठती तैसे साळीचे होणे, नाही गा राबविणे जिया परी. का अंग जाहिले सहजे परी लेणे उमदे कीजे, नदी अपोसी आपादिजे विरही जेवी. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निफजे जे.
खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो हे खरे आहे. दोन्हीचा अर्थ त्याग हा असाच वाटतो आपल्याला, हे मात्र खरं आहे. पण त्याच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की जे सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात. जे सर्वथैव कर्म सोडणे, सर्वथैव कर्म हा शब्द लक्षात ठेवा की जे सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात. आणि अर्जुना, कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. बघा, संन्यास म्हणजे काय की सर्वथैव कर्म सोडणे याला संन्यास म्हणतात. आणि त्याग म्हणजे काय की काम करायचं, कर्म करायचं, पण कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि फल, त्याचं जे फळ आहे त्याचा त्याग करायचा, याला त्याग म्हणतात. हे अजून स्पष्ट होणार आहे, एवढ्यात लक्षात येणार नाही. आपण अजून पुढे पुढे गेले की हे अजून स्पष्ट होईल. तर कोणत्या कर्माचे फल टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे हे स्पष्ट करून सांगतो. ते चित्त देऊन ऐक, हे सुद्धा महत्वाचं आहे बघा, की कोणत्या कर्माचं फल टाकायचं म्हणजे कोणत्या कर्मापासून आपण फळाची अपेक्षा धरायची नाही, आणि कोणतं कर्मच टाकायचं, कोणतं कर्म करायचंच नाही हे स्पष्ट करून सांगतो. ऐक असं भगवंत म्हणतात. तर ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याचप्रमाणे लांबीचे भात व बागेतील झाडे आपोआप उगवत नाहीत. डोंगरावर बघा झाडावर भरपूर उगवत असतं, गवत असतं, बाभळे असतात, खैर असतो, हे सगळे आपोआप उगवणारी झाडं आहेत. याला काही जी लावणी करायला लागत नाही, पेरणी करावी लागत नाही. काँग्रेस गवत आहे, कितीतरी प्रकारची गवत आहेत, कितीतरी प्रकारची झाडं आहेत, ही आपोआप उगवतात, पाऊस पडला की उगवून येतात. पण बागा ज्या आहेत, फलांच्या बागा वगैरे, हे आपोआप उगवत नाहीत. भात किंवा बागेतली झाडं आपोआप उगवत नाहीत, त्याची लावणी करावी लागते. पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते, तसे शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पीक होत नाही. साळीचे पीक म्हणजे भात. भात जर करायचा असेल तर शेतात राबावं लागतं, त्याची लावणी करावं लागते, एका लाईनीत ते लावावं लागतं, आणि गवत मात्र आपोआप येतं. अथवा शरीर जरी सहज झालेले आहे तरी दागिने उद्योग करूनच करावे लागतात. नाक, कान, डोळे हे आपल्याला जन्मतच मिळालेले आहेत, पण नाकात घालण्यासाठी नथनी, कानात घालण्यासाठी कर्णफुलं ही घडवावी लागतात. ती काय जन्माबरोबर आपल्याला आयती मिळत नाहीत. किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते, पण विहीर मात्र खणावी लागते. त्याचप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे हे स्वाभाविक आहेत. इथं 2-3 शब्द महत्वाचे आलेले आहेत, याचा हे नीट शब्द लक्षात ठेवा, याचे अर्थ पुढे येणार आहेत, याच्यावर पूर्ण अध्याय अवलंबून आहे. पहिला शब्द म्हणजे सर्वथैव कर्म, दुसरा शब्द म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म, आणि तिसरा शब्द म्हणजे काम्य कर्म. नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहेत, परंतु काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाहीत. आता हे काम्य कर्म काय आहे किंवा नित्य नैमित्तिक कर्म काय आहे आणि त्याच्यामुळं काय फरक पडतो, म्हणजे आपण कुठल्या प्रश्नाचं विश्लेषण करत आहोत, कुठल्या प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेत आहोत, ते पहिल्यांदा लक्षात ठेवा. तो प्रश्न हा आहे की
त्याग आणि संन्यास यातला फरक काय आहे? त्यासाठी भगवंत काय म्हणतात की सर्वथैव कर्म सोडणे म्हणजे संन्यास आणि कर्तृत्वाचा अभिमान, कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाचा त्याग करणे म्हणजे त्याग. आणि पुढं काय म्हणतात की नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहेत आणि काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाहीत. आता हे नेमकं काय आहे हे आपल्याला उद्याच्या अध्यायात समजून घ्यायचं आहे. तर आजच्या अध्यायात आपण काय पाहिलं की संन्यास आणि त्याग यामधला जो फरक आहे तो फरक समजून सांगा असं अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेलं आहे. हे आजच्या भागातलं मुख्य आहे. हे आलं कशावरून, हा प्रश्न आला कशावरून, तर 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं होतं की ब्रह्मनामाशिवाय इतर जी कर्मे आहेत ती व्यर्थ आहेत. मग अर्जुन म्हणतो की मग कर्मे का करायची? मग संन्यास आणि कर्म यातला फरक काय आहे? त्यातून हे सगळं आलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबवत आहोत. उद्या आपण भाग नंबर 3 मध्ये हे अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत की त्याग आणि संन्यास यातला फरक काय आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. आपण सत्व कर्मांनी युक्त कसं होऊत याची भगवंताकडे आराधना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी परत मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.